आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। राजेशजी देखील उपस्थित आहेत, प्रवीणजी आहेत, सुनीलजी आहेत। पुण्यातील मराठी भाषेवर प्रेम करणारे आणि मराठी भाषेला पुढे घेऊन जाणारे अनेक मान्यवर माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत। खरं तर आता राजेशजींनी सांगितले ती गोष्ट खरी आहे की 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीला सलग 3 दिवस मराठी विश्व संमेलन हे पुण्यामध्ये घ्यायचं शासनानं निश्चित केलेलं आहे। पुण्यामध्ये घेत असताना एक फार मोठी मराठी भाषेला पार्श्वभूमी आहे, ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा 4 ऑक्टोबरला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी बहाल केलेला आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हे विश्व मराठी संमेलन होतंय आणि पुण्यामध्ये होतंय। तर मला आपल्या सहित पुणेकरांना एक विनंती करायची आहे की शासनाचं जरी असलं तर हे विश्व मराठी संमेलन हे पुणेकरांचं आहे आणि पुणेकरांनी हे विश्व संमेलन करत असताना आपल्या सगळ्यांचा सहभाग हा आमच्या सोबत असावा, ही सुरुवातीलाच मला आपल्याला विनंती करायची आहे। 31 तारखेला सकाळी 9 वाजता बालगंधर्व ते फर्ग्युसन कॉलेज अशा शोभायात्रेनं त्या विश्व मराठी संमेलनाची सुरुवात होईल। त्याचं उद्घाटन 11 वाजता होईल। त्याला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अनेक मराठी भाषेवर प्रेम करणारे, मराठी भाषा ज्यांनी मोठी केली असे अनेक दिग्गज या समारंभाला उपस्थित राहतील। आणि या वर्षीपासून ज्या ज्येष्ठ व्यक्तीनं मराठी भाषा साता समुद्राकडे नेण्याचा प्रयत्न केला, फार मोठं साहित्य लिहिलं, अशा एका सिनियर साहित्यिकाला साहित्यभूषण पुरस्कार देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आणि ते नाव म्हणजे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक। त्याच्यानंतर नव्या जुन्या कवींचा देखील कार्यक्रम होईल, विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रम होईल, युवा आणि मराठी याच्यावर देखील कार्यक्रम होईल, स्त्री साहित्य आणि मराठी यावर देखील परिसंवाद होईल, बाल साहित्यावर परिसंवाद होईल, संत साहित्यावर परिसंवाद होईल। आज आपल्याला माहिती आहे की युट्यूबच्या माध्यमातून अनेक तरुण पिढी जी ह्या जगभरामध्ये प्रसिद्ध झालेली आहे त्यांचा देखील कार्यक्रम करण्याचा निर्णय आज आम्ही घेतला आहे, जेणेकरून या विश्व संमेलनातनं विश्वामध्ये संदेश जाईल की मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्याच्या पार्श्वभूमीवर झालेलं मराठी विश्व संमेलन हे जगाच्या पातळीवर नोंद घेणारं संमेलन आहे। आणि मी राजेशजींसकट, प्रवीणजींसकट, सुनीलजींसकट सगळ्यांना विनंती केली की आपण हे करून दाखवलंय पुण्यामध्ये। पुस्तक महोत्सव जो पुण्यामध्ये झाला होता तो नुसता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही, देशापुरता मर्यादित राहिला नाही, त्याची नोंद जगाच्या पातळीवर, विश्वाच्या पातळीवर घेतली गेली आणि म्हणून त्याच ठिकाणी पुन्हा एकदा मराठी विश्व संमेलन होतंय। मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर दुसऱ्यांदा पुणे जागतिक स्तरावर जाईल मराठी विश्व संमेलनाच्या निमित्तानं आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला अपेक्षित आहे। आणि इथं आल्यानंतर ज्या पद्धतीनं बैठका होत आहेत, ज्या पद्धतीनं सक्रियपणानं काही मंडळी स्वतःहून सामील होत आहेत, त्यांना देखील मला धन्यवाद दिले पाहिजेत। आणि आज जो निर्णय राजेशजींनी अजून एक अतिशय महत्वाचा घेतला आहे तो म्हणजे 25,000 विद्यार्थी जे येतील त्यांना एक पुस्तक या मराठी विश्व संमेलनामध्ये पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे, हे देखील त्यांनी इथे सांगितलंय, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो। आणि एक आगळा वेगळा उपक्रम पुण्यामध्ये आपण या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं करतोय तो म्हणजे पुस्तक आदान प्रदान कार्यक्रम। 2.5 लाख पुस्तकं आम्ही मुंबईमधनं घेऊन येणार आहोत। डोंबिवलीची एक संस्था आहे पै फाउंडेशन म्हणून, आणि त्या 2.5 लाख पुस्तकांमध्ये तुम्ही आणलेली पुस्तकं द्यायची आणि त्यातली पुस्तकं घेऊन जायची, हा आदान प्रदानाचा कार्यक्रम आहे। म्हणजे तुम्ही जर 10 पुस्तकं घेऊन आला तर 10 पुस्तकांची पावती आमचे स्वयंसेवक करतील आणि ती तुम्ही वाचलेली जी जुनी 10 पुस्तकं आहेत ती आमच्या संग्रही राहतील आणि आमच्याकडची 10 पुस्तकं तुम्ही कायमस्वरूपी घेऊन जाल। अशा पद्धतीचा मराठी विश्व संमेलनामधला पहिला कार्यक्रम आदान प्रदानाचा हा देखील पुण्यामध्ये आम्ही आयोजित केलाय। 3 स्तरावर हे मराठी विश्व संमेलन होतंय। एक, पूर्ण नगरीला आपण पु ल देशपांडेंचं नाव दिलेलं आहे, रंगमंचाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलेलं आहे आणि दुसरा जो फर्ग्युसनचा रंगमंच आहे त्याला आपण आचार्य अत्रेंचं नाव दिलेलं आहे आणि तिसरं बालगंधर्व जे आहे तिथं देखील काही कार्यक्रम होणार आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की फक्त शासन म्हणून हे कार्यक्रम होत नाहीत, तर पुण्यातल्या प्रत्येक मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन हे आम्हाला मराठी विश्व संमेलन करायचं आहे। आणि म्हणून नवीन नवीन कल्पना देखील आल्या। मगाशी राजेशजींनी एक कल्पना सांगितली की जी व्यक्ती
रस्त्यावर बसून कित्येक वर्ष पुस्तक विकते, मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचवते, हा देखील माझ्या दृष्टीनं तोडीचा माणूस किंवा व्यक्ती आहे, त्याचा देखील सत्कार झाला पाहिजे. ते देखील आपण करतोय. प्रवीणजींनी एक गोष्ट सांगितली की स्वतःची गरिबी असताना एक व्यक्ती स्वतःच्या पैशानं पुस्तक खरेदी करून हजारो लोकांना पुस्तक देण्याचं काम आजपर्यंत त्याने केलेलं आहे. अशी व्यक्ती ही खऱ्या दृष्टीनं आमची ब्रँड अँबॅसेडर आहे. आमचं त्या मराठी भाषेचं खऱ्या अर्थानं सेलिब्रिटीला ॲडॉल करण्यापेक्षा किंवा ब्रँड अँबॅसेडर करण्यापेक्षा ह्या आमच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत. ते मुलांपर्यंत पोचावं. मुलांपर्यंत हा शब्दप्रयोग मी एवढ्यासाठीच करतो की ज्येष्ठ सगळेच उपस्थित राहणार आहेत, पण पुढच्या पिढीला मराठी भाषा कळावी, त्याचं संवर्धन व्हावं, त्याचं जतन व्हावं, हा जो माझ्या विभागाचा उद्देश आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्ही हा विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं त्या संमेलनाकडे बघतोय. आणि मला खात्री आहे की भरभरून सहकार्य, भरभरून प्रेम या कार्यक्रमावर पुणेकर करतील. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातनं, परराज्यातनं, परदेशातनं देखील लोक येणार आहेत. त्या लोकांची देखील पुणेकर व्यवस्था करणार आहेत, त्यांना पाहुणचार करणार आहेत. 31 तारखेला एक अतिशय चांगला कार्यक्रम, जे परदेशातनं येणारे काही लोक आहेत, जे पुण्यातली काही मराठीवर प्रेम करणारी लोक आहेत, आम्ही सगळी मंडळी आहोत, असं एकत्र जेवणाचा देखील आम्ही कार्यक्रम ठेवलेला. आम्ही पत्रकारांना देखील त्याला बोलू. कारण शेवटी जेवढं हे संमेलन विश्वस्तरावर प्रसिद्ध होईल तेवढी आपल्या मराठीची ख्याती ही विश्वामध्ये पोहोचणार आहे. आणि म्हणून मराठी भाषेचा मंत्री म्हणून, तुमचा सहकारी म्हणून, मराठी भाषेवर प्रेम करणारा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला विनंती करतो की आपण देखील मराठी भाषेचे घटक आहात. पत्रकारिता हा देखील लोकशाहीचा एक स्तंभ आहे, त्याच्यामुळे आपण देखील सक्रियपणानं आमच्याबरोबर सक्रिय व्हावं ही आपल्याला विनंती करतो. मला असं वाटतं की म्हणूनच मी सांगितलं की आपण सगळ्यांनी सक्रिय ह्या कार्यक्रमामध्ये होऊन जर डोळस पद्धतीनं याच्याकडे बघितलं तर 75,000 रुपये हे सगळ्या खर्चाचे आपण देत नाही आहोत. 3 वर्षापूर्वी हे विश्व मराठी संमेलन सुरू झालं. आपला मराठी माणूस जो मराठीवर प्रेम करतो, अमेरिकेमध्ये साहित्यिक म्हणून काम करतोय, त्याला या संमेलनामध्ये यायचं आहे, तर अमेरिकेवरनं या ठिकाणी येणाऱ्या माणसाला आपण 75,000 रुपये देतोय. युरोपमधनं इथे येणाऱ्या माणसाला आपण 50,000 रुपये देतोय. UAE-वरनं येणाऱ्या माणसाला आपण 25,000 रुपये देतो. आपण त्यांचा सगळाच खर्च करत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही 76 मराठीवर प्रेम करणारे विद्वान असे शोधून काढलेले आहेत की जे आज आपल्या साहित्यामध्ये आहेत, पण त्यांचा प्रेझेन्स कुठे नाही, त्यांना आपण बघत नाही. तर अशा देखील 76 लोकांना शोधून काढून त्यांची परवानगी घेऊन त्यांना आपण पुण्यामध्ये आणतोय, त्यांची आपण राहण्याची व्यवस्था करतोय, त्यांना देखील काही शासनामार्फत मदत करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे हे संमेलन जे आहे ह्याच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा हे मराठी भाषेच्या अस्मितेचं संमेलन आहे, अशा दृष्टिकोनातनं सगळ्यांनी आपण जर बघितलं आणि जे टीका करतायत त्यांनी देखील जर बघितलं तर मला असं वाटतं की आपला वाद विश्वापर्यंत पोहोचणार नाही, तर आपलं मराठी भाषेचं महत्व जे आहे ते विश्वापर्यंत पोहोचेल. अखिल भारतीय मराठी मला असं वाटतं ते जाहीरपणानं मला इथे सांगायचं नाही. माझ्या संस्थेच्या सगळ्या लोकांची चर्चा झालेली आहे. आम्ही हे या संस्थेच्या प्रांगणात करत असताना समन्वयानं संस्था चालकांची चर्चा करून त्यांना जे काय आमच्याकडनं अपेक्षित आहे ते चर्चा करून ठरवून आम्ही करतोय. परंतु या संस्थेला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की कुठंही आर्थिक व्यवहार न करताना शासनाचा एक चांगला उपक्रम म्हणून त्यांनी सगळा कॅम्पस आम्हाला उपलब्ध करून दिला. त्याच्यामुळे आमची देखील जबाबदारी बनते की ज्या पवित्र प्रांगणामध्ये आम्ही हे संमेलन करतोय त्यांना ज्या काही अडीअडचणी असतील, ज्या काही मागण्या असतील, त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या आम्ही नक्की पूर्ण करू. आणि त्या पूर्ण केल्या नाही म्हणून तुमच्याकडे ब्रेकिंग येणार नाही याची दक्षता घेऊ. नाही, म्हणूनच सांगितलं ना, मी म्हटलं ना, मी काय म्हटलं की ऐतिहासिक प्रांगण आहे. मी नुसतं संस्था असं म्हटलं नाही, ऐतिहासिक प्रांगण आहे असं म्हटलं. या प्रांगणाला, या कॅम्पसला प्रचंड मोठं महत्व आहे असं म्हटलं. आणि म्हणून या संस्थेकडे आम्ही डोळस पद्धतीनं बघतो.
नाही, माझी आपल्या मार्फत त्यांना विनंती आहे की सगळ्या गोष्टी आपल्या मार्फत बोलण्यापेक्षा मी मराठी भाषेचा मंत्री आहे. मी सगळ्यांचा आदर करतो. जो 15 वर्षाचा साहित्यिक आहे त्याचा देखील आदर करतो, कारण त्याच्यावर मी लिहू शकत नाही. आणि जे 90 वर्षाचे, 80 वर्षाचे, 50 वर्षाचे जे साहित्यिक आहेत त्यांनीही मराठी संस्कृती अबाधित ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना कशामध्ये जर अडचणी होत असतील त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. मी त्यांना कुठच्याही पद्धतीनं नाराज करणार नाही. हा तुमच्या मार्फत, आता त्यांनी तुमच्या मार्फत विचारलाय म्हणून मी तुमच्या मार्फतच त्यांना उत्तर देतो. तुमच्या मार्फत माझी त्यांना विनंती आहे की ज्या काही शंका असतील, मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये जे आम्ही करतोय त्याला शासनामार्फत आम्ही 2 कोटी रुपये देतो. ते देखील आम्ही त्यांना देणार आहोत. आणि त्याच्या उपर जाऊन त्यांना काही जर शासनाची मदत पाहिजे असेल तर मराठी आणि मराठीचं साहित्य हे दिल्लीच्या दरबारी येण्याचं काम ते करतायत. त्यांना आम्ही नक्की सहकार्य करू. पण चॅनल हा असण्यापेक्षा डायरेक्ट जर आपण संवाद साधला तर अजून चांगलं होऊ शकतं. म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की संमेलनं ही 3 दिवसाची असतात, 4 दिवसाची असतात, पण ती अगोदरच प्रसिद्धीला येतात. तर मला असं वाटतं की संमेलनं प्रसिद्धीला यावी असा समजणारा मी एक आहे. माझं चुकत असेल, ज्येष्ठांना कान धरण्याचा मला अधिकार आहे ना, माझा कान धरण्याचा. त्याच्यामुळं डायलॉग झाला पाहिजे आणि ती दिल्लीची जी काही त्यांची शंका आहे ती पण दूर करू. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साहित्य संमेलन असेल किंवा विविध उपक्रम घेतले जातात. आज जिल्हा परिषद शाळांची अशी अवस्था आहे की अनेक शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. मराठी माध्यमांमध्ये मुलं शिकायला तयार नाहीत. इतर खर्च टाळून जिल्हा परिषदेतल्या शाळा वाचल्या पाहिजे किंवा मग त्या ठिकाणाहून मराठी भाषेचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. याच्यासाठी काय प्रयत्न करतात? खरं तर दर्जा मिळाला पण आता शाळा बंद पडत हे सांगतो ना, हे 2 भाग आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं आणि शाळेचं छप्पर तुटणं, हे 2 भाग आहेत. ही शाळा चांगली असली पाहिजे. प्रायव्हेट शाळांपेक्षा तिथं मराठी चांगलं शिकवलं गेलं पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे. याच दृष्टीनं आमचं सरकार काम करतंय. शालेय शिक्षण मंत्री काम करतायत. महानगरपालिकेच्या शाळा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हायला सुरुवात झालेली आहे. याचं उदाहरण मी देतो की माझ्या रत्नागिरी शहरामध्ये दामले नावाची एक नगरपालिकेची शाळा आहे. आता जरी तुम्ही त्यांना फोन लावून विचारलं की दामले शाळेमधला पट किती आहे, तर 1200 पटाची ती शाळा आहे. आणि पहिलीच्या वर्गामध्ये किमान 120 ते 130 मुलं तिथे ऍडमिशन घेतात फक्त मराठी शाळेमध्ये. त्याच्यामुळे ठीक आहे, मी तुमच्या मताशी सहमत आहे की काही शाळांमध्ये या त्रुटी आहेत. पण काही शाळा महाराष्ट्राला आदर्श देण्यासारख्या देखील आहेत की पालक कॉन्व्हेंटमध्ये मुलं घालतात पण मराठी शाळेमध्ये घालतात. याचं उदाहरण माझ्या मतदारसंघामध्ये आहे. नागपूरमध्ये अनेक शाळा आहेत की ज्या शाळेमध्ये पट हा प्रायव्हेट शाळांपेक्षा, इंग्रजी माध्यमांच्या शाळांपेक्षा जास्त आहे. परंतु मी असं दावा करणार नाही की 100% शाळा आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरनं अतिशय सुयोग्य आहेत. हे जे काही धोरण आणायचं असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की आणू. परंतु मराठी शाळा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सुस्थितीत असल्या पाहिजेत, ही आमची भविष्यातली भूमिका आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चरचं झालं, पण अनेक शाळांमध्ये एकच शिक्षक सगळे विषय शिकवताना पण. मॅडम, हे जर धोरण आपण बघितलं ते पारंपरिक धोरण आहे. ह्याचा बेस काय आहे की जर मुलं तुमच्या शाळेमध्ये वाढली तर शिक्षक वाढतील. आज मुलांच्या पटाची संख्या काही ठिकाणी 1 आहे, 1 मुलांची शाळा आहे, काही ठिकाणी 2 मुलांची शाळा आहे. मग 2 मुलांच्या शाळेला जर 4 शिक्षक आपण ठेवले तर ती शासन शाळा चालू शकतो का, हे एक प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून पट मुलं जी अन्य शाळांमध्ये जात आहेत ती मराठी शाळेमध्ये आणण्याचा संस्कार जर आम्ही करू शकलो तर पट वाढेल आणि शिक्षक देखील वाढतील. 2 प्रश्न आहेत माझे. एक म्हणजे आताचा जो दावस करार झाला त्याच्यामध्ये मराठी भाषा संपलं, आता दावसकडे येऊया का? आधी भाषेचं संपू मग, कारण तिकडे वेगळी भाषा आहे ना. सर, आकाशवाणीवरती एक नवीन चॅनल सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय झालेला होता. तर तो निर्णय अजून प्रलंबित आहे आणि ते चॅनल आकाशवाणी पुणे केंद्राकडनं चालावं असा एक प्रस्ताव होता. त्या बाबतीत आपल्या डिपार्टमेंटकडनं काही होणार आहे का? नाही, मला ही माहिती नाही. मी माहिती ती घेतो आणि अशा पद्धतीनं केंद्र सरकारनं जर सांगितलं असेल तर आम्ही सगळे सांघिक पाठपुरावा करू ना त्याचा. आम्ही दिल्लीमध्ये जाऊन विनंती करू, सांस्कृतिक मंत्र्यांना विनंती करू, कारण मला याची माहिती नाही. मी पूर्ण माहिती घेतो आणि माहिती नसताना एखाद्या गोष्टीवर बोलणं योग्य नाही. 2020 पर्यंत निर्णय झालाय सर. सांगतो ना, जर निर्णय झाला असेल त्याचा पाठपुरावा करू ना आम्ही. आणि ते का थांबलंय हे परत ज्यावेळी येईल तर मी तुम्हाला नक्की सांगेन.
विचारा दावोस किंवा उदय दोन प्रश्न तेच होते की दावोस कराराचा जो विषय आहे त्याच्यामध्ये ज्या कंपन्या आल्या त्या कंपन्या महाराष्ट्रातल्या स्वतः आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे की मग मॅग्नेटिक महाराष्ट्र असा कार्यक्रम का घेऊ नये आणि मग तिकडे जाऊन आपण काय साध्य करू. हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न लगेच त्याला जोडून विचारतो म्हणजे मग दोन्ही प्रश्नांची उत्तरं येतात. जरा आता संजय राऊत आम्ही इकडे खासदार- सरकतो हा नाहीतर हे चालतं. खासदार संजय राऊत गेले 2-3 दिवस झाले रोज म्हणतायत की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे आणि त्याचा जो रोख आहे तो तुमच्याकडे आहे. या दोन्ही प्रश्नांना नाही, असे मोठे प्रश्न विचारताना एक एकच विचारा. आता ह्याचं उत्तर तिकडे जायचं, तिकडे जायचं उत्तर द्यायचं. पहिलं दावोसचं उत्तर तुम्हाला देतो. काल मी ही मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. मला असं जाणवायला लागलेलं आहे की दावोसचा दौरा हा तुम्हाला कधी कळतो, ज्यावेळी पत्रकार परिषद होते तेव्हा कळतो, आणि संपलाय हे कधी कळतो, ज्यावेळी शेवटची पत्रकार परिषद होते तेव्हा कळतो. आणि त्याच्यामधनं काय असतं, असूया, जळफळाट, आमच्यावर वाटेल त्या थराला जाऊन टीका, मफलर कुठचा घातलाय, जॅकेट कुठचं घातलंय, निदान एवढ्यावर थांबले. त्याच्यामुळं अशा पत्रकार परिषदा हे काय उद्योजकांना ऊर्जावस्था देतील असं मला वाटत नाही. खरं तर आता हा प्रश्न विचारला म्हणून माझ्या मोबाईलला एक व्हिडिओ आहे, तुम्हाला मी दाखवला असता. ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांचं त्या व्हिडिओवर म्हणणं काय हे जर त्यांनी उद्या पत्रकार परिषद घेऊन मला सांगितलं अनंत अंबानींच्या, तर मग फारच झालं ना. माझं म्हणणं आहे की अनंत अंबानींनी एक व्हिडिओ शेअर केलाय, तो मी केला का, त्यांनी केला. त्यांनी काय सांगितलंय की मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखाली 3,05,000 कोटीची गुंतवणूक आम्ही दावोसमधनं महाराष्ट्रासाठी करतोय. ही का करतोय, तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेली धोरणं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्यांच्यासोबत काम करणारी सगळी लिडरशिप ही उद्योजकांना पोषक असं वातावरण तयार करतायत. त्याच्यामुळे मी 3,05,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये करतो. मला हे प्रश्न विचारण्यापेक्षा अंबानींनी जी काही स्टेटमेंट महाराष्ट्र सरकारच्या बाबतीमध्ये आणि एमओयूच्या बाबतीमध्ये दिलेली आहे त्यांना प्रश्न विचारण्याचं धाडस करा ना. त्यांच्या नुसतं विमानानं फिरण्यापेक्षा त्यांना धाडस करा, बाबा 3,05,000 कोटी तुम्ही आणणार आहे का, की तुम्ही खोटं बोललाय का, की तुम्ही खरं बोललाय का, हे त्यांना विचारण्याचं धाडस करा ना. जसं तुम्ही अदानींना काही प्रश्न विचारता तसं तुम्ही अंबानींना प्रश्न विचारा. त्याच्यातनं तुम्हाला मला नाही उत्तर मिळणार, ते अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार. दुसरं सज्जन जिंदालांचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला असता. सज्जन जिंदाल काय म्हणाले की मी 3,00,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ही अनेक सेक्टरमध्ये करणार आहे. आता हेच 6,00,000 कोटी रुपये झाले. बाकीचे जे एमओयू तिथं झालेले आहेत, हे बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एवढा मोठा तो प्लॅटफॉर्म आहे. त्या ठिकाणी जगातले सगळे सीईओ असतात, सगळे इंडस्ट्रियलिस्ट असतात, मोठमोठे राज्य चालवणारे, देश चालवणारे पॉलिटिकल लीडर असतात. आणि तिथं जर एमओयू झाला तर आपल्या राज्याचं नाव देखील मोठं होत असतं. आणि काही लोकांना राज्याचं नाव मोठं होतंय म्हणून दुःख आहे का, हा देखील एक प्रश्न तुम्ही कधीतरी विचारला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा एक प्रकार आहे, जो लोकसभेमध्ये ते यशस्वी झाले. पण उद्योग केले हे सांगून विधानसभेला देखील फेक नरेटिव्ह त्यांनी सेट केला होता, म्हणून उपयोग काहीच झाला नाही. 237 आले. मुद्दा असा राहतो की मला दावोसला जायला का मिळालं नाही हे कदाचित दुःख असेल. आणि ते दिसतं हो, जळफळाट दिसतो. कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांवर बोलायचं, कायमस्वरूपी देवेंद्रजींवर बोलायचं, कायमस्वरूपी नरेंद्र मोदी साहेबांवर बोलायचं. आता अजून एक नवीन फॅशन राजकारणामध्ये फार चांगली आहे. इकडे नरेंद्र मोदी साहेबांना वाटेल ते बोलायचं, अमित शहा साहेबांना तर ते वाघ नखानं काय 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 बोलले तुम्हाला माहिती आहे. आणि आता उद्यापर्यंत हे सगळे देवेंद्रजींना जाऊन भेटतील. त्याच्यामुळे नेत्यांवर बोलायचं आणि इकडे ऍडजस्टमेंट करायचं, ही एक राजकारणाची नवीन रणनीती आम्ही महाराष्ट्रामध्ये बघतोय. आणि म्हणून कालच्या प्रेस कॉन्फरन्सला उत्तर देऊन मला त्यांना मोठं करायचं नाही. नाही, मी सांगितलं ना, तुमच्याकडे भारत फोर्जनं देखील तिथं केला, मी तेच सांगितलं. आपल्या सगळ्यांना देखील एक माहिती असणं आवश्यक आहे की दावोसचा प्लॅटफॉर्म जो आहे हा जगाच्या पातळीवरचा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. सगळे इंडस्ट्रीज तिथे जातात. आता अमित कल्याणी तिथं आले, आमच्या खर्चानं आले का? सज्जन जिंदाल तिथं आले, आमच्या खर्चानं आले का? टाटाचे चंद्रशेखरन आले, ते आमच्या खर्चानं आले का? अनेक इंडस्ट्रीज तिथे येतात. आता ब्रिटनचे माजी पंतप्रधान देवेंद्रजींना भेटायला ते आमच्या खर्चानं आले का? हा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे. आणि या प्लॅटफॉर्ममध्ये देशातली 7 राज्य ही केंद्र शासन इन्व्हाइट करतं यावर्षीपासून. त्याच्यामध्ये महाराष्ट्र होतं. महाराष्ट्र तिथं गेलं आणि 15,70,000 कोटीची गुंतवणूक आम्ही इथं आणली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर आक्षेप घेण्यापेक्षा महाराष्ट्रानं औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती करण्याचा जो निर्णय घेतलाय त्याचं स्वागत आपल्यासकट सगळ्यांनी केलं पाहिजे.
सांगितलं ना सर मला असं वाटतं की ह्या सगळ्या कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. मुकेश अंबानींचा फक्त भारतामध्ये प्रोजेक्ट आहे आणि परदेशामध्ये नाही असं समजण्याचं काही कारण नाही. जिंदालांचा प्रोजेक्ट फक्त भारतामध्ये आहे, उद्या ते पण म्हणतील ना, ते परदेशामध्ये जिथं त्यांची इंडस्ट्री आहे ते पण म्हणतील ना, हे इकडनं कशाला आले, इकडे पण स्थानिक होते म्हणून. तर हे पहिलं समजून घेतलं पाहिजे की एखाद्यानं पत्रकार परिषद घेतल्यामुळे कदाचित ब्रेकिंग होऊ शकते, पण त्याच्या मग महाराष्ट्राच्या उद्योग जगताचं किती नुकसान होऊ शकतं हा देखील एक आपण विचार केला पाहिजे. परंतु महाराष्ट्रातला एखादा मराठी उद्योजक, उदाहरणार्थ कल्याणी धरा, कल्याणीने एमओयू केली आणि कल्याणीने जर वर्ल्ड बँकेतनं एफडीआय आणला तर आनंदाची गोष्ट आहे ना. आणि एफडीआय हा प्रेस कॉन्फरन्स घेणारे किंवा उदय सामंत ठरवत नसतो, एफडीआय आरबीआय ठरवत असते. आणि त्याच्यातलं एफडीआय किती आहे, परकीय गुंतवणूक किती आहे, ही काही कालावधीनंतर आरबीआय जाहीर करेल. कोणाला नाही, आता चंद्राबाबू नायडूने हैदराबादचा एक करार केला, 1,04,000 कोटीचा लक्ष्मी मित्तल साहेबांबरोबर. मग ते तिथं कशाला आले ही पण त्यांच्या राज्यामध्ये शंका सुरू होईल. मी मगाशीच सांगितलं शॉर्टमध्ये की दावोसचा प्लॅटफॉर्म हा अनेक भारताच्या उद्योजकांनी देखील सुरू केलेला प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये भारताचे देखील अनेक उद्योजक तो प्लॅटफॉर्म सुरू करताना होते. आणि तो प्लॅटफॉर्म का सुरू झालाय तर जागतिक पातळीवर प्रत्येक राज्याची, प्रत्येक देशाची कुवत काय आहे ही जगाला कळावी यासाठी तो प्लॅटफॉर्म आहे. आणि मला एक कळत नाही की तिथं जर जाऊन एमओयू झाले आणि महाराष्ट्राच्या गुंतवणुकीमध्ये वाढ होत असेल, एवढा पोटसूळ कशाला पाहिजे ना. मी सांगितलं खर्च जो काय झालाय, मी 4 दिवसात तुम्हाला पैशाचा खर्च जो काय झालेला आहे तो महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवणार आहे. पण मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून गेलो, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी गेले, पण 4 वर्षापूर्वी जे शिष्टमंडळ गेलं होतं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री नव्हते, उद्योग मंत्री फक्त होते, पर्यावरण मंत्री होते, त्याच्यानंतर एनर्जी मिनिस्टर होते. ते आपण सगळे विसरलेलो आहोत. तुम्ही नाही, जे पत्रकार परिषद घेतात ते विसरलेले आहेत. त्यावेळी जे एमओयू झाले ते उद्योजक कुठं आहेत, ते तो कुठंच सापडत नाही. त्याच्यामुळे मला काय त्या 4 वर्षापूर्वीच्या एमओयूवर अजिबात टीका करायची नाही. पण मला असं वाटतं की 15,70,000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट येणं याची सुरुवात 3 वर्षापूर्वी झाली. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही डावोसला गेलो सरकार बदलल्यानंतर, त्यावेळी 1,37,000 कोटीचे एमओयू झाले. दुसऱ्या वर्षी 3,70,000 कोटीचे झाले. महाराष्ट्रात आल्यानंतर 2,00,000 कोटीचे झाले. आणि तीच परंपरा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही अबाधित ठेवली. आज 15,70,000 कोटीचे झाले. कंपनीची स्थापना साहेब कधी झाली हा इतिहास आपण काढून एमओयू करत नाही. त्यांची एफडीआय किती असणार आहे, एफडीआय मध्ये किती लोकांना ते रोजगार देणार आहेत, कुठच्या स्थळावर ते कंपनी उभी करणार आहेत, या सगळ्यावर सगळं चित्र असतं. मी म्हणतो हीच कंपनी कशाला, मी इथनं जायच्या अगोदर ज्या कंपनींचे एमओयू झालेले आहेत सगळी यादी ठिकाणासकट तुम्हाला देतो सगळ्यांना. 25ला हा काय मराठी विश्व संमेलनाचा केलाच तो काल करून आलो ना रत्नागिरी. तर तेच जे उबाटाचे काही माझा दुसरा प्रश्न तोच होता की खासदार संजय राऊत यांचा जो आरोप आहे तिसरा उपमुख्यमंत्री, त्याबद्दल तुमचं मत आहे? नाही, मला माहित नाही ते आता आमच्या सोबत महाविकास आघाडीत येत आहेत का आणि त्यांची उपमुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का मला माहित नाही. परंतु संजय राऊत साहेबांनी जी काही टीका केलेली आहे किंवा विजय वडेट्टीवार साहेबांनी, विशेषतः मी विजय वडेट्टीवार साहेबांच्या टीकेकडे तुमचं लक्ष वेधतो कारण त्यांनी ही सुरुवात केली. मला आठवतं की त्यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदे साहेबांकडे देखील आणलेला होता स्वतःचा. आता कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी आडकाठी त्यावेळी बनलो असेल, मग आता कोणाची बदनामी करायची तर उदय सामंतची बदनामी करायची. त्याच्यामुळे त्यांना कोणामार्फत फोन गेला होता, कोण त्यांच्याशी बोललं होतं, ही माझ्याकडे जेवढी हितंभूत माहिती आहे तेवढी कोणाकडे नाही. परंतु मी परवा देखील सांगितलं मी काही पॉलिटिकल एथिक्स पाळतो, निर्बंध पाळतो, त्याच्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या मी सोडून देतो. पण माझ्या नावावर शंका उपस्थित करून ज्यांचा स्वतःचा अस्त झालाय त्यांनी स्वतःचा उदय करून घेऊ नये असं माझं मत आहे. मला असं वाटतं की त्यांचं राजकारण त्यांच्यापुरतं, राऊत साहेबांचं राजकारण त्यांच्यापुरतं, माझं राजकारण माझ्याकडे.
काल मगाशी धमाकाचे म्हटलं, काल मी गेलो होतो ना, मी सांगितल्याप्रमाणे रत्नागिरीमध्ये गेलो आणि जवळजवळ 250-300 युबीटीचे पदाधिकारी हे शिंदे साहेबांसोबत आले आणि तिथं भाषणात पण मी सांगितलं की हे शिंदे साहेबांबरोबर येत असताना आमचं धोरण हेच आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट झाले पाहिजे. तुमच्या कालावधीमध्ये घोटाळा झाला कसला? अनेक आंधळीचा अनेक ठिकाणी भिंती बांधलेल्या आहेत. भिंती अस्तित्वात राहिल्या की गेल्या भिंती बांधल्यावरून बरेचसे भिंती नाही, मला हा नाविन्यपूर्ण प्रश्न आहे की माझ्या कालावधीमध्ये म्हाडाच्या भिंतींमध्ये भ्रष्टाचार झाला. मला असं वाटतं की पुराव्यानिशी जे कोण आरोप करतात त्यांनी सिद्ध करावं. कोणी आरोप केलाय मला माहित नाही, की दखलपात्र आहेत की अदखलपात्र आहेत हे पण मला माहित नाही. कोणी आरोप केला मला माहित नाही म्हणून तुम्हाला सांगितलं. आणि मी काय माझ्याकडे ते दुरुस्ती बिरुस्ती नव्हतं. म्हणजे माझी आपल्याला विनंती आहे, आपण जे काही ब्रीफिंगवर विश्वास ठेवतो ना ते जे आहे ते दुरुस्ती मंडळ आहे. मी दुरुस्ती मंडळाचा अध्यक्ष नव्हतो, मी म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो. मला ज्युडिशरी पॉवर होती. त्याच्यामुळं दुरुस्तीचे जे अध्यक्ष कोण होते ते मला असं वाटतं की युबीटीचे विनोद घोसाळकर होते. हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. म्हणजे मला वाटतं, मी त्यांच्यावर आरोप नाही करत आहे, पण असं मला वाटतं माझ्या कालावधीमध्ये मुंबई मंडळ वेगळं असतं, दुरुस्ती मंडळ वेगळं असतं, असे 3-4 म्हाडाचे प्रकार आहेत. त्या दुरुस्ती मंडळाच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. हा प्रश्न माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. मी काल देखील मुंबईच्या पत्रकारांना एक विनंती केली, तीच मला आपल्याला विनंती करायची. आज मी पत्रकार परिषदेमध्ये जे काय सांगणार ते तुम्ही मांडणार, उद्या परत पत्रकार परिषद होणार, ते फोडणार, मग परत आम्ही फोडणार. त्याच्यापेक्षा एक टीम आपण बनवावी की खरोखरच 3,70,000 कोटीचे जे एमओयू झाले त्याची परिस्थिती काय आहे. माझ्याबरोबर नवी मुंबईला यावं. जेम्स अँड ज्वेलरी पार्क जो 50,000 कोटीचा आम्ही एमओयू केला, तिथं काय चालू आहे, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे का, आम्ही लँड अलॉट केली का, जिंदालचा रायगडचा जो प्रकल्प झालाय त्याची लँड ॲक्विजिशनची कुठपर्यंत परिस्थिती आली, आमच्याकडे रत्नागिरीचा जो कोका कोला प्रकल्प आणला तो उत्पादनापर्यंत आलाय का, तुमच्याकडे जी एक हिंजवाडी की चाकणमध्ये आईस्क्रीम फॅक्टरी आणली त्याचा एमओयू झाला होता, त्याचं उद्घाटन आता 4 दिवसापूर्वी आहे. तिथं काही लोकांना आपण टीका करणाऱ्यांना आईस्क्रीम खायला घेऊन जाऊ, त्यांना थंड करू. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर हुंदाईचा प्रकल्प आलाय की नाही ते आपण बघू. त्याच्यामुळे माझी विनंती आपल्याला आहे की नुसता प्रश्न विचारून माझ्याकडनं उत्तर घेण्यापेक्षा मी तुम्हाला आखो देखा हाल दाखवतो ना, तुम्ही मला दिवस सांगा. तुम्ही नवी मुंबईला येणार असाल, मी नवी मुंबईला घेऊन जातो. तुम्ही आईस्क्रीमचा आता उद्घाटन 2 दिवसात आहे, तिथे येणार असाल, तिथं तुम्ही याच. म्हणजे खरोखरच प्रकल्प चालू झाले का, तिथे आईस्क्रीम तयार होतंय का, आता त्याचा डिस्ट्रीब्युटर हा लंडनवरून येणार आहे की पुण्यातलाच असणार आहे, ती कोल्ड स्टोरेजची गाडी पुण्यातली असणार आहे की लंडनची असणार आहे, तिथे जे सुपरवायझर आहेत ते लंडनचे आहेत, हे सगळं तुम्ही खात्री केली पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मी एक आकाशानं बोलत नाही, माझी खरोखरच विनंती आहे की जोपर्यंत आम्ही हे प्रेझेंटेशन करत नाही तोपर्यंत आमच्यावर आक्षेपात राहणार आहे. गडचिरोलीला चला, लॉईड्स नावाची 45,000 कोटीची जी गुंतवणूक आलेली आहे ती तुम्ही येऊन बघितली पाहिजे. सुनील जोशी नावाचे 10,000 कोटीचे प्रकल्प त्या ठिकाणी करतात, ती तुम्ही गुंतवणूक बघा. आणि दुसरं एक सांगतो देवेंद्रजींचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं वैशिष्ट्य, आणि मग आपण थांबू. तर मी मागच्या वर्षी असं सांगितलं होतं की गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण तो आता जायचा. या 2 वर्षामध्ये आम्ही जे एमओयू केले तिथे अनेक नक्षलवाद्यांनी हातातल्या बंदुका टाकून हाताला काम स्वीकारलेलं आहे. त्याची भूमिपूजन आम्ही जाऊन केलेली आहे, ते देखील मागचे एमओयू आहे. तर माझी विनंती आपल्याला आहे की माझ्या पत्रकार परिषदेवर विश्वास ठेवण्यापेक्षा नक्की तिथे काय आहे हे बघायला तुम्ही कधीतरी यावं. पुण्यात ज्या कंपन्या आम्ही आणलेल्या आहेत त्याची नक्की वस्तुस्थिती काय ती तरी तुम्ही बघा. हे शीतावरून भाताची परीक्षा करा, बरोबर आहे की नाही. धन्यवाद. कसला हा देतोच ना आपण उद्योजकांना. MIDCच्या उद्योजकांबरोबर MSMEच्या उद्योजकांना, छोटे जे आहेत त्यांना जे जागा द्यायची धोरण आहे 20%, त्याचं काटेकोर पालन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. नाही, चालूच आहे ना.
ज्या ज्या ठिकाणी MIDC होतील त्यातली 20% जागा MSME ला दिली पाहिजे. छावा चित्रपटासंदर्भात तुम्ही ट्विट केलं आहे आणि त्याच्यात म्हटलंय की जर ते आक्षेपार्ह सीन काढून टाकले नाही तर हा चित्रपट. माझं ट्विट मॅडम तसं नाही. माझं ट्विट असं आहे, मी आता पहिले वाचून दाखवतो. माझं ट्विट असं आहे की अनेकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटामध्ये आक्षेपार्ह काहीतरी आहे असे त्यांची शंका नोंदवलेली आहे. माझं पहिलं वाक्य त्याच्यामध्ये असं आहे की हिंदी चित्रपटातनं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जगभरामध्ये जाणं ही अतिशय आनंदाची बाब आहे. अनेकांनी त्याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे की त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेप असणारा आहे. तज्ज्ञांनी तो पिक्चर बघावा. खरोखरच त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर त्या निर्मात्याने आणि दिग्दर्शकांनी काय असेल तो निर्णय घ्यावा, कारण तेवढा मी मोठा नाही असं माझं ट्विट आहे. आणि जर तज्ज्ञांनी सांगितलं की खरोखरच आक्षेपार्थ त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला कुठेतरी धोका निर्माण होतोय, तर तो प्रदर्शित करू नये ही माझी स्पष्टपणाची भूमिका आहे. त्याच्यामध्ये मी चित्रपट प्रदर्शित करायला देणारच नाही असं कुठेही भूमिका मांडली नाही. कारण शेवटी निर्माते असतात, दिग्दर्शक असतात, ते देखील स्वतःची ताकद लावून हे चित्रपट निर्माण करत असतात. त्यांच्यावर डायरेक्ट आक्षेप घेणारा मी नाही. त्यामुळे मी फक्त असं म्हटलं की तो चित्रपट विद्वानांना दाखवा, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेलं असेल किंवा लिखाण केलेलं असेल किंवा त्याच्यातले तज्ज्ञ असतील ते त्याच्यामध्ये बोलू शकतात. नाही, मी साहेब सांगितलं नाही. जे कालपासून त्याच्याबाबतचे मला प्रश्न विचारले त्याच्यावर मी सांगितलं की डायरेक्ट एखादी गोष्ट अशी करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील त्यांच्याबद्दल नितांत आदर महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. आणि त्यांच्याबद्दल ज्यावेळी अशी चित्रपटाची चर्चा होते तरी तो चित्रपट बघावा आणि खरोखरच त्याच्यामध्ये आक्षेपार्ह काय असेल तर ते काढून टाकावा असं त्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. मी ते त्याच्यामध्ये आहे ते खरं आहे असं समजून चित्रपट प्रदर्शितच करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही. तुमची वैयक्तिक भूमिका आहे की पक्षाची भूमिका आहे? वैयक्तिक भूमिका आहे ना माझी. जितेंद्र आव्हाडांचा आरोप आहे अक्षय शिंदेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तो त्यांनी बलात्कार केलाच नाही, ज्यांनी बलात्कार केला तो लपवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या. मला असं वाटतं तर ही माहिती जर जितेंद्र आव्हाडांकडे असेल तर सीपीना त्यांनी त्या सीपीनी त्यांना बोलून घ्यावं. जाऊ दे, मराठी भाषेचं विश्वसंमेलन मागं राहील. प्रवीणजींची विनंती अशी आहे मराठी भाषा आली म्हणून मी आलो. प्रवीणजींची विनंती अशी आहे की मराठी भाषेचं विश्वसंमेलन असल्यामुळं मराठी भाषेवरच जास्त तुम्ही उद्या पब्लिसिटी द्यावी. हे दावोस मधला मफलर, दावोस मधला बर्फ याच्यावर चर्चा होतच राहणार आहे. आज आपलं ध्येय मराठी भाषेला 7 समुद्रा पलीकडे पाठवायचं आहे. त्याच्यामुळे माझी देखील विनंती आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील पण आपण देखील मराठी भाषेवर प्रेम करणारे म्हणून मराठी भाषेच्या या विश्वसंमेलनामध्ये सामील व्हावं. धन्यवाद. जय हिंद.